श्रीराम समर्थ। दीपावलीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज लक्ष्मी पूजन आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक जण लक्ष्मी पूजन करून भगवती लक्ष्मीची कृपा चिरकाल आपल्यावर राहावी यासाठी प्रार्थना करतो, बरोबर आहे ना? पण आज एक तुम्हाला मी रहस्य सांगू का? एक असं रहस्य मी सांगणार आहे की जे आपण केल्यानंतर लक्ष्मीचं पूजन जे आपण करतो ते पूजन खऱ्या अर्थानं सफल होणार आहे। मी आपल्याला कुठल्या तरी भावुकतेमध्ये गुंतवत नाहीये बरं का, अगदी सत्य सांगतो। आपण करून बघा आणि केल्यानंतर मग आपण लक्षात आणा की नाही काहीतरी पहिल्यापेक्षा वेगळा फरक या वर्षामध्ये पडत आहे। खरंच लक्ष्मी माझ्याकडे टिकत आहे, आलेली लक्ष्मी उगाच कुठेतरी जात नाहीये हे आपल्याला जाणवेल। आज जे आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत या लक्ष्मी पूजनाच्या आधी एक पूजन आहे जे आपण करणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय लक्ष्मी आपल्यावर कृपाच करू शकत नाही। मग कुठलं पूजन आहे सांगतो, पण त्याआधी लक्ष्मी काय आहे, लक्ष्मी पूजन काय आहे हे आपण बघू। बघा, लक्ष्मी म्हणजे केवळ संपत्ती नाहीये, पैसा नाहीये। भगवती लक्ष्मीची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असेल तर भगवती लक्ष्मीच्या जवळ काय काय आहे बरं? लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी ज्या क्षीरसागरामधनं भगवती लक्ष्मीचं प्रागट्य झालं, ते प्रागट्य होताना भगवती लक्ष्मीनं 3 संकेत आपल्या सर्वांना दिले आहेत। माझी कृपा तुमच्यावर व्हावी असं वाटत असेल तर या 3 गोष्टी आपण करा। काय 3 संकेत दिलेत बरं? आपण जरा बघा। भगवती लक्ष्मीची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणा, पहा। 3 गोष्टी आहेत। पहिली गोष्ट, भगवती लक्ष्मीच्या हातामध्ये कमळ आहे, बरोबर ना? हे कमळ कशाचं प्रतीक आहे? दुसरी गोष्ट सांगतो, भगवती लक्ष्मीच्या हातामध्ये सोन्याचा घडा आहे ना? आणि तिसरी महत्वाची गोष्ट, भगवती लक्ष्मीच्या मुखावर स्मित हास्य आहे ना? या 3 गोष्टी काय शिकवतात आपल्याला? कमळ कशाचं प्रतीक आहे? कमळ हे स्वच्छतेचं प्रतीक आहे, कमळ हे निर्मलतेचं प्रतीक आहे बघा। हो, याचा अर्थ भगवती लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल ना, तर आपल्या मनाचा निर्मळपणा आहे का याचा शोध घ्या। कोणाबद्दल आपल्या मनामध्ये कटुता नाहीये ना? एखादा व्यक्ती श्रीमंत होत आहे म्हणून आपण त्याच्यावर जळत तर नाही येत ना, तो कसा मोठा होतो, माझ्याकडे का असं येत नाही असा विचार आपल्या मनामध्ये तर येत नाही ना? येत असेल तर तो आजपासनं आपल्या मनामधनं तो विचार बंद केला पाहिजे। दुसरी गोष्ट, घडा, सोन्याचा घडा आहे। हे सोन्याचा घडा काय सांगतं, काय संकेत आपल्याला देतो? हा सोन्याचा घडा संकेत देतो समृद्धीचा संकेत देतो। समृद्धी वाढावी असं तुम्हाला कायम वाटत असेल तर तिसरा जो संकेत भगवती लक्ष्मीने दिलाय ना, जे मुखामध्ये हास्य, तोंडावर हास्य दिसतं, सदा प्रसन्न राहा, सदा हसत राहा, प्रसन्न चेहरा असा। ज्याचा चेहरा प्रसन्न आहे त्याच्याकडे आपोआप समृद्धी वाढते। कधी चेहरा आपला पडलेला नसला पाहिजे, नाही तर क्यों मिया रोते हो, सूरतही वैसी है, नाही, सदा प्रसन्न असलं पाहिजे। तुम्ही प्रसन्न राहा, भगवती लक्ष्मी म्हणते तुम्हाला मी समृद्धी प्रदान करेन। तुम्ही प्रसन्न राहा, तुमच्या मनामध्ये कोणाबद्दलही कपट येऊ देऊ नका, मी चिरकाल तुमच्याकडे वास करेन, चिरकाल वास करेन। आणि म्हणून संपत्ती टिकावी असं वाटत असेल तर बघा, संपत्ती कोणाकडे टिकते बरं? नदीचा प्रवाह हा प्रवाहित असतो म्हणून नदी किती छान वाटते, पण हाच नदीचा प्रवाह जर एखाद्या ठिकाणी थांबला, अडवला, ते पाणी साचलं तर काही काळानं ते पाणी सडतं की नाही, खराब होतं ना पाणी? तसंच लक्ष्मीचं आहे। ज्या घरामध्ये दान नेहमी दिलं जातं, सत्कार्यामध्ये ज्या ठिकाणी लक्ष्मी लावली जाते त्या घरामध्ये कायम लक्ष्मी टिकते बघा, कायम। म्हणून सत्पात्र दान अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही आज 100 रुपये
एक उदाहरण देतो, सत्पात्र दान करून बघा, पण दान पण कसं करा, कोणाला कळणार नाही असं दान केलं पाहिजे. बघा लक्ष्मीचा ओघ तुमचा वाढतो की नाही. आणि आता मूळ मुद्द्यावर येतो. आज जे लक्ष्मी पूजन आपण करणार आहोत ना, या लक्ष्मी पूजनाच्या आधी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहावी असं वाटत असेल तर आज लक्ष्मी पूजनाच्या आधी गोमातेचं पूजन केलं पाहिजे. गोमातेचं पूजन करा, गोमातेला गोग्रास आपण खाऊ घाला आणि मग लक्ष्मी पूजन करा. आणि त्यानंतर बघा आपल्या परिस्थितीमध्ये कसा बदल होतो येतो. आपण करून बघा ना. दिव्याच्या प्रकाशामध्ये अंधकाराचा नाश व्हावा आणि लक्ष्मीची चिरकाल कृपा आपल्यावर व्हावी हीच प्रार्थना भगवती लक्ष्मीच्या चरणी करूया. आणि परत आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देत याच ठिकाणी थांबतो. नमस्कार.